माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं माझ्या एक मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा, आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सगळ्या ताईंचं सगळंच काम आवरलं असतं माझ्यासारखं सकाळी सकाळचं माझं पण सगळं काम आवरलं, जेवण पण झालं। 1:30 वाजलेला आहे। आज 1:30 वाजता व्हिडिओला सुरुवात केली कारण आत्या घरी नसल्यानं तर मला सगळं काम आवरायला खूप उशीर होतो, त्यामुळे ना थोडासा उशीरच झाला। डबल पोटाला भूक लागली, पोट आवाज द्यायला लागलं। मला चला आपण ना आज शिरा बनवूया। मला ना असा पातळ शिरा खायला भरपूर आवडतो, तर मला चला सगळ्यांसाठीच बनवते। गणू पण शाळेतून येईनच आता, तुमचे दाजीन ते पण घरीच होते आज, तर सगळेच म्हणले की शिरा बनव। म्हणलं चला बनवते। पण बऱ्याच ताईच्या कमेंट आहे की ताई तुझं नाव काय आहे, तर तुम्हाला माझं नावच माहीत नाही का? आणखीन कसं माहीत असणार, कारण माझ्या चॅनलचं नाव वेगळं आहे, माझं नाव वेगळं आहे। तर आपल्या चॅनलचं नाव बदलायचं नाही, आपल्याला जे आहे तेच ठेवायचं आहे। पण जी ती आयडी आहे ना, त्या आयडीमध्ये नाव दिसतं, कारण तुम्ही शॉर्ट व्हिडिओला जर पाहिलं तर माझं नाव येतं तिथं, मोठ्या व्हिडिओला माझं नाव येत नाही। तर माझं नाव छाया आहे। बऱ्याच ताईंना माहीत आहे, ज्या ताईंना माहीत आहे त्यांच्यासाठी नाही, ज्या ताईंना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते। तर आज मस्त शिरा बनवला मी। रवा आधी छान भाजून घेतला तुपामध्ये, त्यामध्ये थोडीशी इलायची घातली आणि गरम पाणी घातलं। गरम पाणी घातलं ना शिरा अगदी पटकन होतो। त्यानंतर साखर घातली। आता जसं गोड आवडतं तसं साखर घाला। मला आमच्या इथे ना थोडंसं शिरा गोडच आवडतो आणि शिरा गोड असला तर चांगलाच लागतो थोडासा। वरतून तूप घातलं आता आणि ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच नाही घातलं, साधा सिंपल बनवला कारण लगेच खायचा होता आणि तसं माझ्याकडे नाही पण सध्या संपलेले आहेत। तर असो, तर मस्त असा शिरा झालेला आहे। तुम्ही कसा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा। आज व्हिडिओमध्ये काय होतं काय नाही तुमच्यासोबत नक्की शेअर करीन। दिवसभर काय काय काम करते, वावरात गेल्यावर काय करणार आहे, जसं जसं होईल जसं जसं व्हिडिओ शूट होईल तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेन। आता थोडासा देवासाठी नैवेद्य ठेवला आहे आणि आता आम्हाला पण वाढून घेते, या तुम्ही पण खायला शकता। एवढे सुंदर निघाले आहे समया, हे पहा चमचम असं वाटतं आहे की नव्याच आहे। पूर्ण मी आज साफ केलंय, बरेच दिवस झाले ते राहूनच गेलतं, तसंच ठेवलं होता। गुरुवार झाले, सगळे दिवे पंचपाळं सगळं बरंच खराब झालं। मला चला आज याला स्वच्छ करून घेऊ आणि सासूबाई येणार आहेत गावावरून, त्यांच्या धाकाने पण मी हे काम करत आहे। तर माणसाला खरंच धाक पाहिजे बरं। किती दिवस झाले तसेच ताटामध्ये ठेवले होते मी आणि आता सासूबाई येणार आहेत उद्या, गावाला गेलत्या त्यांच्या धाकाने। म्हणलं त्या आल्या ना तर मग त्या छाया आत्तापर्यंत हे असंच ठेवलं। अगं घासून ठेवायचं, बाजूला ठेवायचं, परत लागतं, किती पैसे लागतात। ते सासूबाईचं बोलणं खूप असतं आहे का नाही, पण असं काही नाही, माझ्या सासूबाई चांगलंच असतात। आणि माणसाला ना धाक पाहिजे बरं, धाकाशिवाय कोणती गोष्ट नाही, त्यामुळे धाक हा माणसाला पाहिजेच, कोणाचा आणि कोणाचा तरी धाक पाहिजे। हे पहा मस्त अशी सगळी भांडे घासून घेतले मी आणि मला ना भांडी घासायची नव्हती 4-5 दिवस देवाची, त्यामुळे पण नव्हती घासली। आणि एवढं काम आहे, आत्या नसल्या ना सगळं काम मलाच करावं लागतंय। आत्या असल्या की काहीतरी एक काम आत्या करते, एक काम मी करते, त्यामुळे मला मग एकटीला लोड येत नाही। तर आत्या नसल्या की मग सगळं एकटीलाच लोड येतो, त्यामुळे सगळं होतं, हे करायचं ते करायचं। आता तुम्ही तर आमचा वाडा पण पाहिला केवढा आहे, एकदा नाही दोनदा नाही 3दा-4 वेळेस झाडावा लागतो। तर ह्या पहा ही पितळाची परात मी माझ्या मम्मीकडून आणली होती। याच्यावर माझ्या मम्मीचं नाव पण आहे, आता तुम्हाला दिसणार नाही। हे पहा इथे नाव आहे, माझ्या मम्मीच्या लग्नातली परात आहे बरं ही। खरंच पहिली भांडी किती छान होती ना, सगळी भांडी आहेत पितळाचीच। मी दुसऱ्या वेळेस गेले ना तर एक तांब्या आणणार आहे आणि एक कढई आणणार आहे, किती छान आहे मस्त। तर हे पहा इतक्या सुंदर समया मी काढल्या, ह्या कशानं घासल्या तर ना ह्या मी
लिंबू, सोडा आणि आपलं जे हे असतं ना कपडे धुवायचं पावडर, ते पाण्यामध्ये टाकलं आणि हे सगळं उकळून घेऊन घासून काढलं तर लगेच पट्टापट हे निघलं. आणि आता कधी पण पितळाची भांडी घासली ना तर पुसून घ्यायची, म्हणजे मग ती काय होती, त्याला डाग वगैरे पडत नाही. त्यामुळे मी अशी सगळी भांडी आता पुसून घेतली, घासून पुसून घेतली. किती छान दिसतंय पा. पूर्ण व्हिडिओ शूट करायचं होतं बरं मला, पण लाईटच नव्हती. त्यामुळे मग घरामध्ये भरपूर अंधार असतो, त्यामुळे मग दारीच मी चुलीवरतीच केलं. तर अजून भरपूर काम राहिले. हे पा गंगा. तर आज मी वावरात खास बोर आणण्यासाठी गेलते. बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला ना इंस्टावरती कमेंट आहे बरं, आपल्या इंस्टा फेसबुकवरती, तर ताई उकडलेले बोराची रेसिपी टाका. मी मिरचीची रेसिपी टाकली होती, शाळेतली आठवण, तर त्या मला ताई बोराची पण टाकवा. तर म्हणलं चला आपल्याला काय पाहिजे, रेसिपीच पाहिजे. तर मस्त असे वावरातून बोरं आणले, पण यंदा बोरच नाही बघा. यंदा ना सगळीकडे पाऊस झाला. पाऊस असला का ज्या वर्षी त्या वर्षी बोरच नसते. नाहीतर आम्ही अशी पिशव्या भरू बोरं आणायचो पहिल्यांदी. आणि आता सध्या पुसाचा महिना चालू आहे, तर दर रविवारी पूजेसाठी पण बोरं लागते, संक्रांतीसाठी पण भरपूर बोरं लागते. पण यंदा बोरच नाही आले. काय करता मग म्हटलं जाऊ द्या. मी 3-4 झुडपं हिंडले तेव्हा एवढे बोरं सापडले. पण म्हणलं चला एवढे महिना सापडले तर याची मस्त उकडलेली बोराची रेसिपी आपल्या यूट्यूब इंस्टा फॅमिलीसाठी टाकायची आहे. यूट्यूबवर पण आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकणार आहे, या चॅनलवरती नाही टाकणार मी. आपला दुसरा पण चॅनल आहे. तर ताई आहेत का दादा आहेत कोण होते, मी एवढं काही लक्ष नाही दिलं. तर त्यांनी विचारलं की दुसऱ्या चॅनलचं नाव काय आहे ताई सांगा. तर माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव छायाप्रकाश किचन आहे, किंवा छायाप्रकाश सर्च केलं तरी पण तुम्हाला ते येऊन जाईल. कारण दोन्ही पण चॅनल आपले सेम नावाचे आहेत. याचं जे तुम्हाला शॉर्ट पाहिला तुम्ही, किंवा माझी कमेंट तुमच्या शॉर्टला जर असेल, व्हिडिओला असेल, तर छायाप्रकाशच नाव येतं. कारण माझे दोन्ही चॅनल एका मोबाईलमध्ये असल्यामुळे माझं सेम नाव सेम आय डी आहे. तर त्यामुळे एक सारखंच नाव आहे. कोणाला पण सर्च करायला गेलं तर सारखं येऊन जातं. एक सर्च केलं तरी दुसरं पण चॅनल येतं माझं, असं नाही की येत नाही म्हणून. तर तुम्ही नक्कीच सर्च करा, नक्कीच पाहायला भेटेल. तिकडे पण आपले 45,000 सबस्क्रायबर आहेत त्या चॅनलवरती पण. आणि ते चॅनल ना खूप जुनं आहे, म्हणजे या चॅनलपेक्षा मी ते चॅनल जुनं आहे. पण त्याच्यावरती जसं हे चॅनल चालू केलं मी, तसं त्याच्यावरती थोडंसं दुर्लक्ष केलं. आता परत मला चला आपण ना ते पण चॅनल सुरू करू. कारण याच्यावरती ज्या रेसिपी असतात ना, तर त्या स्टेप बाय स्टेप याच्यावरती टाकता येत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि तसं रेसिपी केल्या तर